इसवी सन पूर्व 304 पाटलीपुत्राचा राजसिंहासन चंद्र अशोक मौर्य साम्राज्याचा वारस, ज्याच्या नावाने शत्रू थरथर कापायचे, पण एक युद्ध त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं होतं आणि ते युद्ध म्हणजे कलिंग युद्ध। इसवी सन पूर्व 261 कलिंगची भूमी। अशोकाच्या 6 लाख सैनिकांनी कलिंगवर हल्ला केला। 8 दिवस रक्तपात चालला। 1 लाख सैन्य मारले गेले। जवळपास 1.5 लाख कैदी, गावे जळाली, नद्या रक्ताने लाल झाल्या। सम्राट अशोक विजयी झाला, पण विजयाच्या रथावर त्याने उभं राहून पाहिले मृत्यूचे दूरवर पसरलेले साम्राज्य। एक लहान मुलगी रक्ताडलेल्या हातात मृत आईला धरून अशोकाला विचारते, महाराज, तुम्ही विजयी आहात का? पण माझी आई परत येईल का? तो प्रश्न अशोकाच्या हृदयात खंजरासारखा खुपसला। रात्री त्याला झोप येईना। युद्धाचे भयान दृश्य नाचले। सम्राट अशोक राजवाड्यात रात्रभर भटकतो, त्याला झोप येईना। दुसऱ्या दिवशी अशोक उपगुप्त भिक्खूंना भेटला। उपगुप्तांनी सम्राट अशोकाला उपदेश दिला, राजा, खरा विजय हा हृदय जिंकण्यात आहे, प्रदेश नव्हे। अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला, तलवार खाली ठेवली, धम्मचक्र उचलले। अशोकाने प्रायचित्त म्हणून कैद्यांना मुक्त केले। जवळपास 84,000 धम्मस्तंभ स्तूप उभे केले, शिलालेख लिहिले, सर्व प्राणी सुखी होत, अहिंसा, मांसाहार बंद, शिकार थांबवली, असंख्य रुग्णालये, रस्ते, झाडे लावले। अशोक म्हणाला, मी पूर्वी रक्त सांडले, आता करुणा पेरतो। त्याने धम्मविजय साधला। श्रीलंका, थायलंड, ग्रीसपर्यंत बौद्ध धर्म पसरवला। जगाला पहिला शांतिदूत मिळाला। इसवी सन पूर्व 232 अशोकाने देह सोडला, पण त्याचा संदेश जगतोय। क्रोध सोडा, करुणा जोडा, युद्ध नव्हे प्रेमाने जिंका। आजही अशोकाच्या स्तंभावर सिंह दरकाळी मारतो, पण धम्माची दरकाळी। तुम्ही क्रोधावर मात कशी करता? कमेंट करा। जय भीम, जय बुद्ध।